नमस्कार सगळ्यांना. आज आहे 2 जानेवारी. तर आजही तुम्हाला तुमच्या बँकेत पैसे पडणार आहेत. ज्या महिलांचे पैसे बाकी आहेत, त्यांना आज पैसे पडणार आहेत. तर ते कुठल्या बँकेत पडणार आहेत आणि कुठल्या जिल्ह्यात चालू होणार आहेत, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आज पैसे येणार की नाही, ज्या भगिनींना आत्तापर्यंत एकही रुपया नाही आला, त्यांना पैसे मिळणार की नाही, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच कुठल्या बँकेत पडणार आहेत आणि कुठल्या 12 जिल्ह्यात पैसे आज पडणार आहेत, ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तसेच लाडक्या बहीण योजनेबाबत एक मोठा सरकारचा निर्णय झालेला आहे. खूप महत्त्वाचा निर्णय आहे. तो निर्णय काय आहे? खरं तर तो बहिणींसाठी आनंदाचीच बातमी आहे ती. पण ते निर्णय काय आहेत? कुठल्या मोठ्या घोषणा झाल्या आहेत? हे सगळं तुम्हाला मी एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कारण खूप मोठ्या-मोठ्या घोषणा ज्या सरकारने केलेल्या आहेत, त्या घोषणा काय असणार आहेत? त्यात काय-काय तुम्हाला करायचे? काही चेंजेस झालेत का? काही लाडकी बहीण योजनेत बदल झालेत का? ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. कुठे स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. कारण अशाच नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर येत असतात. रेशन कार्ड असू दे, पॅन कार्ड असू दे, आधार कार्ड असू दे किंवा कुठली एक मोठी योजना असू दे, कुठल्या योजना असू दे, शेतकरी रिलेटेड योजना असू दे किंवा काही तरुणांसाठी असेल, काही महिलांसाठी असेल, सगळ्यांसाठी ज्या योजना असतात त्या आपल्या चॅनलवर येत असतात आणि त्याची डिटेल माहिती आपण देत असतो. ठीक आहे. तर आता ही ज्या मोठ्या घोषणा आहेत, त्या खूप महत्त्वाच्या तसेच बहिणींच्या हितासाठीच आहेत. त्या काय आहेत? काही पैशात बदल झालेत का? किंवा पैशात वाढ झाली आहे का? किंवा काही झालं आहे का? पात्रता चेंज झाली आहे का? ते सगळं तुम्हाला कळणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ. आपण चालूच करूयात. आता बघा, बऱ्याच भगिनींना किंवा बऱ्याच महिलांना जे आहे ते अजूनही ठीक आहे, पैसे जे आहेत ते मिळाले नाहीत. 6वा हप्ता असू दे किंवा मागचे हप्ते असू दे, त्यांना अजूनही पैसे आलेले नाहीत. ते पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. लवकरात लवकर पैसे हवे असतील तर तुम्हाला ही 2 कामं करायची आहेत. ती कामं पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ बघत राहा. कारण हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या भगिनींना पैसे अजूनही आले नाहीत, तसेच ज्या महिलांना जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा आहे, त्यांच्यासाठी पण महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना आता ₹1500 मिळणार की ₹2100 हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघू. तर आता बघा, जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे, ठीक आहे, तो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी वगैरे आसपास मिळून जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे मकर संक्रांती महिलांची गोड होणार आहे. तर ज्यांचा जानेवारीचा हप्ता बाकी आहे, त्यांना पुढच्या आठवड्यात पैसे मिळून जातील. पुढच्या आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात. ठीक आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पैसे मिळणार आहेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तसेच आता ते ₹1500 मिळणार आहेत की 2100 ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, जानेवारी महिन्यात तुम्हाला ₹1500 मिळतील. ₹2100 चा निर्णय अजूनही काही झालेला नाहीये. तो तुम्हाला मार्च नंतर मिळण्यास चालू होईल. सध्या तरी तुम्हाला ₹1500च मिळणार आहे. जानेवारीचा हप्ता जो आहे तो ₹1500नेच मिळणार आहे. ठीक आहे. तसंच आता मकर संक्रांतीला डबल गिफ्ट सरकारने दिले ते म्हणजे घरकुल योजना. लाडक्या बहिणींसाठी आता 20,00,000 घरं महाराष्ट्रासाठी 20,00,000 घरं मंजूर झालेली आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीला आता स्वतःचं घर, हक्काचं घर मिळणार आहे. ठीक आहे. हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या वर्षीची मकर संक्रांती महिलांसाठी खूप गोड ठरणार आहे. या 2 गोष्टी आहेत, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी सरकारचे आभार मानायला हवेत. आता आपण बघूयात, की काय योजनेबाबत मोठे निर्णय झाले आहेत, काय मोठ्या घोषणा झाल्या ते सविस्तर आपण पाहणार आहोत. ठीक आहे. बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय केला. या सूचना नक्की काय सूचना केल्यात ते पाहूयात आपण. राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली असताना या योजनेबाबत सरकारने आणखी मोठा निर्णय घेतला आहे. आता सगळ्यांना डिसेंबरचा हप्ता जो आहे तो 24 डिसेंबरपासून यायला चालू झाला. ठीक आहे. मधल्या काळात आचारसंहितेमुळे महिलांचे पैसे येणं बंद झालं होतं तात्पुरतं. पण आता परत पैसे येणं चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्या महिलांना जे आहे ते पैसे पडत आहेत. ठीक आहे. डिसेंबरचा हप्ता तसेच मागचे जुलै ते नोव्हेंबरचे कुठलेही राहिलेले हप्ते असतील तुमचे, ते तुम्हाला पडण्यास चालू झाले आहेत. तुम्हाला पडले पण असतील आणि नसतील पडले तरी पडतील. पण त्यासाठी तुम्हाला काही कामं करायची ते मी सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे आता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे खात्यात ₹1500 जमा झाल्याने लाडक्या बहिणी खुश आहेत. तर दुसरीकडे आता या योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. बघा, ₹1500 पडलेत म्हणून खुश तर आहेत. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला तो निर्णय काय आहे ते आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण खूप महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे हा. तो निर्णय आपण पाहणार आहोत. तसेच हा निर्णय आहे मी तुम्हाला सांगते बहिणींसाठी खूप हिताचंच ठरणार आहे, हे नक्की आहे. आणि खूपच आनंदाची बातमी बहिणींसाठी. ते आपण पुढे पाहणार आहोत काय निर्णय आहे. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार येईल, अशी आरोळी विरोधकांनी निवडणुकीच्या आधीपासून उठवली होती. आर्थिक ताण आल्याने ही योजना लवकरच बंद केली जाईल, असंही विरोधकांनी म्हटलं होतं. मात्र या योजनेसाठी सरकारने पुढच्या 5 वर्षाच्या निधीची तरतूद केली असल्याचं सरकारमधीलच काही बड्या नेत्यांनी सांगितलं आहे. बघा, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि आनंदाची बातमी आहे, की पुढच्या 5 वर्ष योजना चालू राहणार आहे. कारण पुढच्या 5 वर्षाची निधी जी आहे ती सरकारने याची काढून ठेवलेली आहे. बघा, म्हणजे
लाडक्या बहिणीसाठी 5 वर्ष हे खात्यात पैसे पडत राहणार महिना महिन्याला. किती मोठी आणि आनंदाची बातमी बहिणींसाठी. आणि आता त्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. आर्थिक सक्षम होण्यास कोणीच रोखू शकत नाही. कारण सरकारने पुढची 5 वर्ष ही योजना चालूच राहण्याचं सांगितलेलं आहे. बघा, विरोधक जेव्हा ही योजना चालू झाली तेव्हा विरोधक म्हणाले, की या योजनेमुळे खूप जास्ती तिजोरीवर भार येईल. तसेच निवडणूक संपल्यावर किंवा निवडणूक झाल्यावर ही योजना बंद पडेल. निवडणुकीपुरती योजना काढलेली आहे, असं खूप साऱ्या टीका झाल्या. पण सरकारने आता हे घोषित केलं आहे, की 5 वर्षाची निधीची तरतूद ही केलेली आहे सरकारनं ह्या लाडक्या बहीण योजनेसाठी. खूप मोठी गोष्ट आहे. 5 वर्ष तुम्हाला पैसे चालू राहणार आहेत. बघा महिलांनो, किती मोठी गोष्ट आहे ही आणि किती आनंदाची गोष्ट आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं, की आनंदाचीच असणार आहे, हितासाठी असणार आहे. लाडक्या बहिणींना अजून जास्त आर्थिक सक्षम होण्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरली आहे. तसेच 5 वर्ष तुम्हाला इथून पुढे महिन्याला पैसे मिळणार आहेत. सध्या तरी ₹1500 मिळत आहेत. पण मार्चपासून ₹2100 परत पुढे पैसे वाढत जातील. असे 3000 पर्यंत पैसे होत जातील. खूप जास्त चांगली गोष्ट आहे ही. तर 5 वर्ष तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार. तुम्हाला कुणीही म्हटलं, की योजना बंद होणार आहे, तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. कारण पुढचे 5 वर्षाचा निधी आहे, त्याची तरतूद जी आहे ती केलेली आहे. असं सगळं असताना देखील आता योजनेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या या लाभामुळे आता सरकारच्या तिजोरीवर ताण असल्याचं दिसत आहे. एकीकडे शिक्षकांचे पगार लाडकी बहीण योजनेमुळे रखडले असल्याचं बोललं जात आहे. तर त्याच अनुषंगाने आता हा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून शासकीय खर्चावर कात्री लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बघा, नागपूर येथे दिवाळी अधिवेशनातून शासकीय खर्चात 55% पर्यंत घट असल्याचं बघायला मिळत आहे. एकीकडे वित्तीय तुटी दिवसेंदिवस वाढ होत आहे, तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेमुळे साधारण 40,000 कोटी रुपयांची आणखी भर पडणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सरकारने खर्च कपात केली आहे. राज्य सरकारचा ऊर्जा विभाग, समाज कल्याण विभाग, क्रीडा विभाग आणि इतर विभागातील वाजवी खर्चाला खात्री लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे बाकीचे जे शासकीय खर्च त्याचं कमी करून लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत ते देण्यात यावे असं त्यांचं बोललं जात आहे. ठीक आहे. हां, ठीक आहे. मोठा निर्णय आहे तर 5 वर्ष योजना. बघा, 5 वर्ष योजना लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका महिलांनो. तुम्हाला अजूनही पैसे येणार नाहीत. त्यासाठी काय कामं करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा. पहिली गोष्ट आधार सीडिंग. सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आधार सीडिंग. तुम्ही आजच्या आज बँकेत जा. परत उद्या, परवा, तेरवा, शनिवार, रविवार सुट्टी असेल, रविवार वगैरे. त्यामुळे आजच्या आज जा. कारण जर आधार सीडिंग नसेल तर पैसे येत नाहीत. तुम्हाला अजूनही एकही हप्ता आला नसेल, तर मात्र तुमचा आधार सीडिंगचा प्रॉब्लेम नक्कीच आहे. ठीक आहे. आधार सीडिंग आहे का नाही चेक करा. ते नसेल तर करून घ्या. कारण ते आधार अपडेट व्हायला परत 3 दिवस लागतात. परत तुमचं मग पुढे जाईल. मग पुढे तुम्हाला जानेवारीच्या हप्त्यासोबतच बाकीचे पैसे येतील. तर तुम्हाला आज पैसे आले का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि किती आले ते पण सांगा आणि कुठला जिल्हा आहे तुमचा तो सांगा. कारण आपल्याला कळेल की आता पैसे चालूच आहे डिसेंबरचे नक्की बंद झालं आहे. त्याच्यावरून आपल्याला कळेल. ठीक आहे. तर आज पैसे येतीलच. पण जर नाही आले तर मग असं समजायचं की आता डिसेंबरचा हप्ता येणं बंद झाला आहे. त्या डायरेक्ट तुम्हाला जानेवारीचे पैसे मिळून जातील दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात. ठीक आहे. तुम्हाला आज जर पैसे आले तर कमेंटमध्ये सांगा किंवा काल जरी आले असेल तुम्हाला पैसे, तरी मला कमेंट करा की आम्हाला काल आले, आज आले. ठीक आहे. बघूयात आपण चालू आहेत का पैसे. जर नसतील आले कोणाला तर मात्र आता तुम्हाला जानेवारीचे आणि मागचे हप्ते सगळे जानेवारीच्या हप्त्यासोबत दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात मिळून जातील. सध्या तुम्हाला मग पैसे येणार नाही. ठीक आहे. कमेंट करा म्हणजे आपल्याला कळेल. तर अजून काही तुमचा प्रश्न असेल तर विचारा. नक्की मी सांगेल. धन्यवाद.